बीडच्या केज तालुक्यातील गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीमध्ये फसवणुकीचा धक्कादायक प्रकार. केजच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांचे पती विजय प्रकाश ठोंबरे आणि लिपिकावरती गुन्हा दाखल. मुंबईच्या कुर्ल्यामध्ये तक्रार करणाऱ्या तरुणाला फेरीवाल्यांकडून मारहाण. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मारहाण झालेल्या अशोक गुप्ताची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली. या प्रकरणी कडक कारवाईची सोमय्यांची मागणी आहे. ताबडतोब महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना सांगणार आहेत. महापालिकाचे वॉर्ड ऑफिसर आणि पोलीस अधिकारी दुर्दैवाने जे डीसीपी आहे पंडित हे पण ते फेरी माफियांची काळजी घेत आहेत. यांना दाब द्यावा. बीड शहरात 6 वर्षांच्या चिमुकलीवरती अत्याचाराचा प्रयत्न. आरोपीनं स्वतःच्या घराच्या छतावरती नेऊन मुलीवरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. 16 वर्षांच्या अल्पवयीन तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये 6 मार्चला झालेल्या स्फोटाचं प्रकरण. आणखी 2 कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू. घटनेच्या 12 दिवसांनंतर देखील स्फोटाचं कारण मात्र अस्पष्ट. ठाण्यात शोरूम समोर ठेवलेल्या नवीन इलेक्ट्रिक 4चाकी वाहनाला आग. गाडी जळून मोठ्या प्रमाणावरती नुकसान. वागळे इस्टेट इथली घटना आहे. महिंद्रा इलेक्ट्रिक 4चाकी वाहनाला ही आग लागलेली होती. नागपूरच्या खापरखेडा आणि कोराडी वीज केंद्रावरती धमकीचे ईमेल. त्यानंतर पोलिसांच्या BDDS पथकाकडून सखोल तपासणी. मात्र काहीही संशयित आढळलेलं नाही. खबरदारी म्हणून सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली. हिंगोलीत वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे आंब्याच्या बागांचं मोठं नुकसान. शेतकरी आर्थिक संकटामध्ये. कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव इथल्या शेतकरी सुरेश ठाकूर यांचं 5 एकरावरील पिकाचं नुकसान झालंय. नांदेडमध्ये देगलूर नरसी परिसरामध्ये गारांसह पाऊस. मध्यरात्री वादळी वाऱ्यानं विद्युत पुरवठा खंडित. गहू, हरभरा, ज्वारी, हळद, संत्रा, मोसंबी यांचं मोठं नुकसान. अनेक भागातील वीज पुरवठाही रात्रभर खंडित. हिंगोली जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलाय. गारपिटीसह झालेल्या पावसानं गहू, हरभरा, ज्वारीसह काढणीला सुरू असलेल्या हळदीच्या पिकांचं नुकसान झालंय. पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. धाराशिवमध्ये काढणीला असलेल्या द्राक्ष बागेला गारपिटीचा फटका. 2 दिवसांनी बाजारामध्ये विकल्या जाणाऱ्या द्राक्षांचा गारपिटीमुळे भीषण चिखल झालाय. गारांच्या तडाख्यामुळे द्राक्ष बागेची मोठ्या प्रमाणामध्ये पानगळ. जमिनीवरती द्राक्षांचा खच. लोहार तालुक्यातल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका. कर्नाटकच्या धारवाड जिल्ह्यातील माशापूरमध्ये गारपीट. गारांचा अक्षरशः रस्त्यावरची खच आणि त्यामुळे गावाचं मिनी काश्मीरमध्ये रूपांतर झाल्याचं चित्र आहे. रस्त्यावरती साचलेल्या गारांमुळे रस्ते अक्षरशः पांढरे शुभ्र झालेत. याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. बेळगावमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी. तब्बल 1.5 तास गारपिटीसह जोरदार पाऊस आणि त्यामुळे उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा. जोरदार वाऱ्यामुळे तारा तुटल्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठाही खंडित. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावांमध्ये गारांचा जोरदार पाऊस. गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठाही खंडित झालाय. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होते 4 ते 5 हजार क्विंटल गव्हाची आवक. अधिक आवक झाल्यामुळे भावामध्ये क्विंटल मागे 700 ते 900 रुपयांची घट. गॅस टंचाईमुळे बिस्किट कारखाने बंद असण्याचा मागणीला फटका बसतोय. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विजय चिंचोले यांची माहिती. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. अहेरी उपविभागातील मुलचेरा, आलापल्ली परिसरामध्ये पावसाच्या सरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची काहीशी तारंबळ उडाली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.